नमस्कार, मी रवी शिकारे. राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले की आपल्या डोळ्यांसमोर एक पराक्रमी, दूरदृष्टी असलेला आणि जनतेच्या कल्याणासाठी झटणारा राजा उभा राहतो. पण महाराजांच्या शौर्याइतकीच त्यांची जीवनशैली ही साधी आणि शिस्तबद्ध होती. सततच्या मोहिमा, डोंगर दऱ्यांमधील प्रवास आणि युद्धाच्या कठीण परिस्थितीतही त्यांनी आपल्या आरोग्याची आणि सैनिकांच्या ताकदीची विशेष काळजी घेतली. इतिहासकारांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांचा आहार अतिशय साधा, पौष्टिक आणि मिताहारी होता. ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या भाकरी, दूध, दही, तूप, लोणी, भाज्या, सुकामेवा आणि हंगामी फळांचा त्यांच्या आहारात समावेश होता. युद्धभूमीवर सैनिकांना चपळ, सक्षम आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी असा आहार अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. लोकपरंपरेनुसार मोहिमांदरम्यान महाराजांनी त्यांच्या मावळ्यांकडे केळीसारखी सहज वाहून नेता येणारी फळे असत. केळीमध्ये नैसर्गिक साखर, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असल्यामुळे ती शरीराला त्वरित ऊर्जा देतात असे मानले जाते. लांबचा प्रवास, कठीण चढाई आणि युद्धाच्या वेळी सैनिकांसाठी अशा अन्नपदार्थांचे महत्त्व अधिक वाढत असे. 6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर स्वराज्याची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमा हाती घेतल्या. खानदेशातील मुघल ठाण्यांवरील मोहीम त्यापैकी एक मानली जाते. या मोहिमेनंतर अनेक स्थानिक सरदार स्वराज्यात सामील झाले आणि पुढे दक्षिण दिग्विजय मोहिमेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काही लोककथांनुसार दक्षिणेकडील प्रदेशातून केळीचे कंद आणून त्यांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले. रावेर, जामनेर आणि शेंदुर्णी परिसरातील मावळ्यांनी आपल्या भागात केळीची लागवड सुरू केल्याचे सांगितले जाते. मराठा काळात जळगाव जिल्ह्यात केळीच्या शेतीचा प्रसार होण्यामागे या मोहिमांचा प्रभाव असल्याचे स्थानिक पातळीवर चर्चा आढळून येते. मात्र इतिहासाचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांच्या दैनंदिन आहाराबाबत किंवा केळीशी संबंधित या घटनांबाबत अधिकृत आणि ठोस ऐतिहासिक नोंदी उपलब्ध नाहीत. त्यामुळे या माहितीचा आधार बखरी लोकपरंपरा आणि आधुनिक इतिहासकारांच्या चर्चांमध्ये आढळणाऱ्या उल्लेखांवरच आहे. पण या सगळ्या चर्चांमधून एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आहार हा साधेपणा, शिस्त आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा आदर्श होता. युद्ध जिंकण्यासाठी केवळ तलवारीची ताकद पुरेशी नसते, तर मजबूत शरीर, योग्य आहार आणि उत्तम नियोजनही तितकेच महत्त्वाचे असते. आणि हाच संदेश आजच्या पिढीलाही प्रेरणा देणारा ठरतो. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा राष्ट्रभूमी.